अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता, कोणी उपस्थित केली शंका? अजित पवारांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्राला 3 प्रश्न नक्कीच सतावत आहेत. ते कुठले आपण पाहूया. पहिला प्रश्न, अजितदादांच्या विमानाचा खरोखरच अपघात झालाय का घातपात? अजितदादांच्या निधनानंतर सुनित्रा वहिनींनी शपथविधीची घाई का केली, की कुणी घाई करायला लावली? आणि तिसरा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी गट एकत्र येणार होते, त्याचं काय झालं? आज अजितदादांच्या मृत्यूला 10 दिवस उलटले आहे, पण एकही प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालं नाही. याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नांचा भडीमार होतोय आणि शंकेचा बाजार भरतोय. अजितदादांच्या मृत्यूला 10 दिवस झाल्यानंतरही सगळ्यात मोठा प्रश्न अद्यापही सुटला नाही, तो म्हणजे त्यांचा अपघात होता का घातपात? खरं तर शरद पवारांनी पहिल्याच दिवशी हा एक अपघात आहे असं स्पष्ट केलं होतं, पण त्याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी घातपात आहे अशी शंका देखील उपस्थित केली होती. मग शरद पवारांचं हे वक्तव्य परिस्थिती बघून केलं होतं का, ही शंका निर्माण होते. त्याचबरोबर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आला असून त्या अहवालात विमानातील तांत्रिक बिघाड आणि पायलटचा चुकलेला अंदाज या गोष्टी समोर येत आहेत. पण या अहवालानं शरद पवारांच्या नेत्यांचं समाधान झालेलं दिसत नाही, कारण दादाच्या विमानात बॉम्ब होता अशी गंभीर आणि धक्कादायक शंका व्यक्त केली जात आहे. आणि ही शंका शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. मग शरद पवार आणि त्यांच्या नेत्यातील संभाषणामध्ये विसंगती का, हे देखील वाटतं. एक तर शरद पवारांनी त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी हा केवळ अपघात आहे असं वक्तव्य केलं असावं आणि जनतेला ते कदाचित खरंही वाटलं असावं. पण रोहित पवार आणि पवार कुटुंबीय यांनी 9 तारखेनंतर यावरती बोलू असं सांगितल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील आता या अपघाताबद्दल शंका व्यक्त केली जात आहे, हे सिद्ध होते. या अपघाताबद्दल फक्त शरद पवारांचे नेते नाही, तर अजित पवारांच्या पक्षातील नेते देखील शंका व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरती देखील एआयच्या माध्यमातून या शंकेला आता ऊत आला आहे. 9 तारखेनंतरच यावरती नक्की काय खरं आणि काय खोटं यावर पडदा पडेल.